नमस्कार, मी विलास आव्हाड. आपण पाहताय AV9 एक्सप्रेस. मित्रांनो, बारामती लोकसभा मतदारसंघात जे काही राष्ट्रवादी गटाचे दोन्ही गट, मग शरदचंद्र पवार गट आणि अजित पवार गट, ह्या एकाच राष्ट्रवादीमध्ये दोन पक्ष झालेत आणि त्या दोन पक्षांमध्ये परस्पर विरोध. मग आता विद्यमान खासदार सुप्रिया सुळे तिथं त्या शरद पवार गटाच्या आहेत आणि त्यांच्यासमोर अजित पवारांच्या पत्नी सुनेत्रा पवार ह्या त्यांच्यासमोर आता उमेदवार आहेत. आता खरं तर ही लढाई जेव्हापासून राष्ट्रवादीची दोन तुकडे झाले आणि राष्ट्रवादी अजित पवारांनी जी काही बरीचशी आपल्याबरोबर घेऊन घेण्यामध्ये त्यांना यश आलं, तेव्हाच हे सिद्ध झालं होते की सुप्रियाताईंच्या समोर सुनेत्राताई उभ्या राहतील आणि ही लढाई महाराष्ट्रामध्ये 48 लोकसभा मतदारसंघांपैकी ही अतिशय चुरशीची आणि महत्त्वाची लढाई होईल. आणि सुरुवातीच्या काळामध्ये आपण बघितलं असेल की सुप्रियाताईंनी स्वतःची उमेदवारी स्वतःच घोषित केली होती, पण एक 2-3 दिवसापूर्वी त्यांच्या प्रदेशाध्यक्षांनी किंवा पार्टीने त्यांना घोषित केल्यावर ते आभार पण त्यांनी पार्टीचे मानले. उमेदवारीची संधी मला त्यांनी दिली त्याबद्दल मी अतिशय विनम्रपणे त्यांचे आभार मानते. आणि बारामती आणि खरं तर शरदचंद्र पवार राष्ट्रवादी पक्ष हा सगळा ॲक्च्युली सुप्रियाताईंचाच आहे. आता ते कोणाचे आभार मानतात, ते नेमके स्वतःचेच आभार मानतात का उमेदवारी घोषणा करून स्वतःच घोषणा करून किती दिवस झाले होते, जवळजवळ 15-20 दिवसापासून स्वतःच ते घोषणा देतात. ते स्वतःची उमेदवारी त्यांनी डिक्लेअर पण करून टाकली आणि आता परत आभार मानण्याचं जे काही नाटक आहे किंवा औपचारिकता पालन करायची म्हणून करायची, या सगळ्या गोष्टी पब्लिक पण समजत असते किंवा नागरिक पण मतदार पण समजत असतात. आणि नेहमी त्यांचं कटाक्ष असतो, कधीकधी वहिनींच्या बाबतीत, सुनेत्राताईंच्या बाबतीत. मग आता सुनेत्राताईंची बॅग अजित पवारांना सांभाळावं लागेल. मग आता ते लोकसभेत जाताना कशा जातील, तिथं काय होईल, मग हे मी कशी रोकठोक, आतिके खंडाला, हे सगळं आपण सुद्धा त्यांचं विधानं आपण ऐकून झालेत. आणि आता काय म्हणे, मोठ्या भावाची बायको आई समान असते आणि भारतीय जनता पार्टीने माझ्यासमोर माझ्या आईलाच किंवा आमच्या माऊलीलाच उमेदवार केले, आमचं घर फोडण्याचं काम केले, अशा पद्धतीचं जे काही सुप्रियाताईंनी म्हटलंय. आमचं घर फोडून आमच्या घरातली एक महिला त्यांना लागते, याचाच विचार करा ना. आमची माऊली मोठी वहिनी म्हणजे आईच्या समान असते. माझ्यावर जे संस्कार झालेले आहेत त्याच्यात आपल्या मोठ्या भावाची बायको म्हणजे ही आपल्या आई समान असते. त्याच्यामुळे आमच्या आईला त्यांनी इलेक्शन मध्ये भारतीय जनता पक्षाला उतरावं लागतंय. विचार करा ना या सगळ्याचा. तर सुप्रियाताईंचं म्हणणं त्यांच्या दृष्टीने काय असेल ते असेल. खरं तर शरद पवारांनी या राज्यामध्ये अनेक फोडातुडीचं राजकारण केलं. सुरुवातीलाच वसंतदादांच्या पाठीमध्ये खंजीर खुपसून शरद पवारांनी आपलं महाराष्ट्राचं राजकारण सुरू केलं. पहिल्यांदा 78मध्ये मुख्यमंत्री झाले ते शरद पवार हे आपल्याच गुरूंच्या पाठीत खंजीर खुपसून. आणि त्याच्यानंतर जी त्यांची
काँग्रेसमधून बाहेर ये जा 2-3 वेळा काँग्रेसमधून बाहेर आले, काँग्रेसमध्ये परत गेले, परत आले, परत गेले. आता राष्ट्रवादीची 2000मध्ये त्यांची सोनिया गांधींबरोबर विदेशी मुळावर झालेली तक्रार, मग राष्ट्रवादी काढली. त्या राष्ट्रवादीचे बी आता 2024मध्ये वाट लागली. आता नवीन पक्ष शरद पवार, आता NCP शरदचंद्र पवार, आता तो या वयामध्ये शरद पवारांना या वयामध्ये पक्ष मोठा करायचा आहे, सुप्रियाताईंचं करिअर करायचं आहे. या सगळ्या गोष्टी शरद पवार आजही करतात आहे. खरं तर शरद पवारांनी किती घराणे फोडले असतील. मग मुंडेंचं घर फोडलं, मोहित्यांचं फोडलं, क्षीरसागरांचं फोडलं, भोसल्यांचं फोडलं. असे नावाजलेले घरं अक्षरशः शरद पवारांनी फोडले. पण आज सुप्रियाताई म्हणतात की आमचं घर फोडलं, माझ्यासमोर माझी वहिनीच, आमची माऊलीच उभी केली आणि ती आई समान असते. खरं तर सुप्रियाताईंना हे सांगायचे की सुप्रियाताई, या सगळ्या 15-20 वर्षाच्या तुमच्या राजकारणामध्ये अजित पवार हे तुमच्या पाठीमागं एखाद्या खांबासारखे उभे होते आणि अजित पवार सगळी निवडणूक तुमची हाताळत होते आणि अजित पवारच तुम्हाला या मतदारसंघात निवडून आणत होते. हे सुप्रियाताई सुळे पण मान्य करतील. अतिशय मोठं काम अजित पवारांनी महाराष्ट्राच्या राजकारणातून या बारामती लोकसभा मतदारसंघात उभं केलेले. सुप्रियाताई सुळेंना कधीही ग्राउंडवर किंवा मतदारसंघात छोट्या मोठ्या कामांसाठी येण्याची गरज वाटली नाही. लोकांच्या काय अपेक्षा असतील, लोकांचे काय कामं असतील, हे सगळे कामं अजित पवारांच्या लेवलवर करत होते आणि अजित पवारच ह्या सगळ्या गोष्टी हाताळायचे. लोकसभा असेल किंवा स्वतःची विधानसभा असेल, या सगळ्या गोष्टीची रणनीती अजित पवार बघायचे. सुप्रियाताईंनी या सगळ्या निवडणुकीच्या नियोजनावर कधीही पाहिलं नाही. त्यांनी फक्त फॉर्म भरायचा आणि वेळेला काय 8-15 दिवस जेवढे निवडणुकीचा कार्यकाल असेल तेवढा फक्त मतदारसंघामध्ये फिरायचं. बाकी काय काम करायचं, कुठं काय वापरायचं, काय नाही करायचं, हे सगळं अजितदादा बघत होते. खरं तर सुप्रियाताईंनी या गोष्टीचं पण एक, जर त्यांना आई समान वहिनी वाटत असेल किंवा अगदी माऊलीच वाटत असेल, तर कधीतरी सुप्रियाताईंनी हे पण लक्षात आणलं पाहिजे की 3-3 वेळा आपण खासदार झालो आणि आपल्या मोठ्या वहिनी तिन्ही वेळेस आपल्याबरोबर महिना प्रचारात होत्या. आपल्याला ऊन लागू नये म्हणून आपल्यावर सावली धरून होत्या. आपला भाऊ पण अगदी छत्री धरल्यासारखा आपल्या पाठीमागे उभा होता आणि आपली नणंद कशी या मतदारसंघामध्ये निवडून येईल याच्यासाठी सुनेत्राताईंनी सुद्धा सुप्रिया सुळेंच्या ह्या सगळ्या 3ही निवडणुकीच्या काळामध्ये अतिशय ऊन ताण वारा सगळ्या गोष्टी सहन केलेल्या आहे. त्यावेळेस बाकी सुप्रियाताईंच्यासाठी किंवा आपली नणंद निवडून येण्यासाठी सुनेत्राताईंनी अतिशय कष्ट केलेले. वेळोवेळी रात्री अपरात्री अनेकांचं आदरातिथ्य करताना सुद्धा या सगळ्या गोष्टीचं कष्ट कुटुंबातल्या लोकांना झालेलं असतं. खरं तर आता जर सुनेत्राताई
पहिल्यांदाच कधीतरी या लोकसभा मतदारसंघात उभं राहत आहेत, तर सुप्रियाताईंनी मनाचा मोठेपणा करून ज्या लोकसभा मतदारसंघामध्ये आपल्या भावाने आपल्याला 3दा निवडून दिलं, आपली भावाची बायको आपल्या बरोबर 15-20 वर्षापासून सातत्याने रात्रंदिवस आपल्या प्रचारात काम करते, आणि जेव्हा तिला असं वाटलंय की आपल्याला ह्या लोकसभा मतदारसंघात उभं राहायचे, तर आपण फक्त त्यांना भारतीय जनता पार्टीने फोडलं आणि माझ्यासमोर उभं केलं, ही सहानुभूती लाटण्यासाठी फक्त हे तुमचे विधान आहे. तुम्ही बाकी म्हटला नाही की आता माझी मोठी वहिनी उभी राहिली, मी तिच्यासमोर उभं राहणार नाही, मी आता तिला निवडून आणील आणि या लोकसभा मतदारसंघाची खासदार करील, ही जबाबदारी माझी आहे. खरं तर असे विधानं सुप्रियाताईंच्या तोंडातून यायला पाहिजे होते, पण राजकारणामध्ये या सगळ्या गोष्टी शक्य नसतात, हे सुप्रियाताई सुळेंनी दाखवून दिलं. राजकारणामध्ये फक्त राजकारण करायचं असतं. राजकारणामध्ये काही नाते नाही, कोण नणंद नाही, कोण भाऊजाई नाही, कोण भाऊ नाही, कोण बाप नाही. राजकारणामध्ये समोर आलेल्याला फक्त पाडायचं असतं. आता सुप्रियाताई पडेल की सुनेत्राताई पडेल, पण कोणीतरी पवार घराण्यातलंच पडणार आहे, हे पण लोक बघतील. पण ज्या पद्धतीने सुप्रियाताई जे काही ओशाळपणे आणि जे काही खोटं नाटकीय हावभाव करून की माझी वहिनी, माझी माऊली, माझ्या मोठ्या भावाची बायको आईसारखी असते, अशी असते, तशी असते, जे सांगण्याचा प्रयत्न करतात ते, आणि भारतीय जनता पार्टीवर जो आरोप लावतात की आमचं घर फोडलं, खरं तर आपल्या वडिलांनी किंवा आपल्या पिताजींनी कोणाकोणाचे घरं फोडले याचा अभ्यास सुप्रियाताईंनी पहिला केला पाहिजे. आणि आपल्या वहिनीसाठी, ज्या वहिनीने आपल्याबरोबर 15-20 वर्ष आपल्या प्रचारामध्ये ऊन वारा पाऊस पाहिला नाही, त्या वहिनीसाठी बाकी आपण एक दिवससुद्धा देऊ शकत नाही, किंवा आपण वहिनींना पाडण्यासाठी प्रयत्न करणार, वहिनींचा विजय होण्यासाठी कधीच प्रचार करणार नाही. ज्या वहिनींनी तुम्हाला 15 वर्ष फक्त नणंद विजयी झाली पाहिजे याच्यासाठी प्रयत्न केला, पण आपल्या भावजाईसाठी एक दिवसाचा सुद्धा वेळ नणंद देऊ शकत नाही, यालाच तर राजकारण म्हणतात. आणि फक्त खोटं आमची माऊली भारतीय जनता पार्टीने फोडली आणि माझ्यासमोर उभी केली, या निरर्थक आणि नाटकी हावभावाला कोणी महत्त्व देत नाही. आणि हे सगळं नाटक आता पायाखालची वाळू जवळजवळ सरकल्यासारखी आहे. सुनेत्राताईंचा हा सगळा प्रवास आणि त्यांची येणाऱ्या लोकसभा मतदारसंघामध्ये अतिशय प्रवास त्यांचा सुखकर होणार आहे, हे सुद्धा आपल्याला स्पष्ट दिसते. काट्याची टक्कर वगैरे काही नाही आहे. सगळा प्रवास सुनेत्राताईंचा व्यवस्थित होईल, निरीक्षण आहे. आणि ह्या निरीक्षणातून नक्कीच काही लोक धडा घेतील. तुर्तच थांबतो. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा. धन्यवाद.